संडे येणार असेल तर आमचे हे आधीच डिमांड करतात की प्लीज ब्रेकफास्टला पोहा उपमा बनवू नकोसा. तेव्हा विचार आला की घरी पास्ताची रेसिपीची आहेत सगळे इंग्रेडियंट्स बऱ्यापैकी, तर झटपट आपण होणारी ही पास्ता रेसिपी शेअर करू. तर लगेचच पाणी उकळून पास्ता बॉईल करायला ठेवलं आणि बाकीचे इंग्रेडियंट्स रेडी करून ठेवले. हा पास्ता युजली व्हीट आणि सुजीपासून बनतो, त्यामुळे त्याची बॉइलिंग प्रोसेस जी आहे ती थोडी टाईम कन्झ्युमिंग आहे. म्हणजे मैदावाला पास्ता असतो तो 5-7 मिनिट्समध्ये बॉईल होऊन जातो, पण ह्याला 10 to 15 मिनिट्स लागतातच. पास्ता छान कुक करून घेतला आणि त्याचबरोबर मी साईडला गार्लिक चॉप करून ठेवले. हा पास्ता बॉईल करताना ना त्यात ऑइल ॲड करू नका, कारण का मग तुम्ही जे पण सॉस टाकाल ना ते त्याला नीट स्टिक नाही होणार. त्यानंतर ऑइल गरम केलं, त्यामध्ये गार्लिक टाकलं. गार्लिक थोडं मस्त गोल्डन ब्राऊन होऊन द्या, तर त्याचं ते बर्न्ड गार्लिकवालं इफेक्ट खूप छान लागतं. मग त्यातच टाकलं चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि ब्लॅक पेपर पावडर आणि त्यानंतर चांगलं मिक्स केलं. थोडीशी रेड चिली पावडर पण टाकली, कारण का थोडं तिखट हवं होतं आम्हाला. आणि त्यात जे पास्ता वॉटर ड्रेन केलेलं पाणी असतं ना ते फेकू नका, कारण का त्यातच सगळी असली मजा आहे. तेच मी त्यात थोडंसं टाकलं टेस्ट येण्यासाठी आणि चांगलं मिक्स करून घेतलं. माझ्याकडे ना एका रेसिपीसाठी मी मागवलेली होती ही फ्रेश क्रीम, तर ती तशीच पडून होती, तर विचार केला ह्या रेसिपीमध्ये ॲड करू. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल ना तर तुम्ही 1 स्पून मैदा घेऊन त्यात मिल्क ॲड करून ती स्लरी यूज करू शकतात. त्यानंतर मी त्यात चीज स्लाईस टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. मिक्स करून झाल्यावरती चीज जे आहे ना ते प्रॉपरली मेल्ट होऊ द्या, नाहीतर मग ते लम्स चांगला नाही वाटत. आणि त्यानंतर मग त्यात आपला बॉईल्ड पास्ता ॲड करा. आणि तुम्हाला जर हे ड्राय वाटत असेल तर तुम्ही ते पास्ताचं जे पाणी आहे ते तुम्ही त्याच्यात मिक्स करू शकतात, त्याने चांगला टेक्स्चर येतो त्याला. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या, कारण का हा कसा असं झिगझॅगवाला आहे ना, तर त्याला थोडा वेळ लागतो सगळे सॉसेस त्याच्यापर्यंत यायला. त्याच्यात मी अजून एक चीज स्लाईस टाकलं आहे आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि थोडंसं ब्लॅक पेपर परत टाकू शकतात. आणि वरून मी थोडंसंच मीठ टाकलं, कारण का बाकी सगळ्यामध्ये तर मीठ असतंच ना, म्हणून थोडंसंच टाकलं, नाही तर खूप खारट होऊन जाईल. आणि व्यवस्थित मिक्स करा आणि झाकून 5 to 7 मिनिट्स ठेवून द्या. आणि हा बघा आपला पास्ता रेडी आहे. खूप टेस्टी झाला होता. तुम्ही पण हे ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा कसा वाटला. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये काहीही इंग्रेडियंट्स ॲड करू शकतात. ॲडिशनली तुम्हाला व्हेजिटेबल्स पण टाकायचे ते पण टाकू शकतात. ओके, बाय.